कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र, तामिळनाडू यासह देशभरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानात कोट्यावधी भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास, अन्नछत्र, पार्किंग, उद्यान तसेच दर्शन रांगेसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आवश्यक सर्व तयारी करत असल्याची माहिती पर्यटन मंत्री एच.के. पाटील यांनी दिली. आज बुधवारी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री यल्लम्मा देवस्थानचा विकास तिरुमला तिरुपतीच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत श्री रेणुका यल्लम्मा पर्यटन विकास मंडळाची बैठक यशस्वीपणे पार पडली. त्यानुसार या परिसराचा कायापालट होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 100 कोटी तर राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी उभारला जाणार असून त्यासाठी लवकरच या विकास कामांना गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಹೊಸ ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷದ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ನಾವು ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಒಟ್ಟಾರೆ ಈ ಯಲ್ಲಮ್ಮನಗುಡ್ಡ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು, ರೇಣುಕಾ ಯಲ್ಲಮ್ಮಗುಡ್ಡ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು, ಈ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ರೀತಿಯಿಂದ ಅದನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಬೇಕು. ಏನು ಇವತ್ತು TTD ತಿರುಪತಿ ತಿರುಮಲ ದೇವಸ್ಥಾನ ಏನಿದೆ ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿದೆ. ಅದು ಒಂದು ನಮ್ಮ ದೃಷ್ಟಿಯೊಳಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಆ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಭಾಳಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಬೇಕನ್ನುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆದಿದೆ. ಇವತ್ತು ನಡೆದ ಸಭೆಯೊಳಗೆ ನನಗೆ ದೊರೆತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಿವರಗಳ ಜೊತೆಗೆ ನಾವೇನು 100 ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆ ಆಲೋಚನಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಂತೆ ಕೆಲಸಗಳು ನಡೆದಿವೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರದು ಈ ದಿಶೆಯೊಳಗೆ ಸಹಕಾರ ಬೇಕು. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेत, गीता कौलगी, सौम्य बापट आणि इतर उपस्थित होते.